नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 30 मे 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, अलीकडेच संयुक्त राष्ट्र सैनिकांचा आंतरराष्ट्रीय दिन, शांतता रक्षक दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, मे 29। स्पष्टीकरण, संयुक्त राष्ट्र शांतता सैनिकांचा आंतरराष्ट्रीय दिन दरवर्षी मे 29 रोजी साजरा केला जातो। या विशेष दिवसाचा मुख्य उद्देश जगभरातील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये आपली सेवा देणाऱ्या सैनिकांच्या धैर्याला आणि समर्पणाला समृद्ध आणि सन्मानित करणे हा आहे। तसेच शांततेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्यांना श्रद्धांजली वाहणे हा आहे। तारखेचे कारण 29 मे 1948 रोजीच मध्य पूर्वेमध्ये पहिली संयुक्त राष्ट्र शांतता मोहीम सुरू झाली होती। प्रश्न 2, अलीकडेच मध्य प्रदेशातून 4 चित्त्यांना कोणत्या राज्याच्या बन्नी गवताळ प्रदेशात स्थलांतरित केले जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, गुजरात। स्पष्टीकरण, गुजरात आणि कच्छमधील वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल म्हणून मध्य प्रदेशातून 4 चित्त्यांना कच्छच्या बन्नी गवताळ प्रदेशात स्थलांतरित केले जाईल। राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि चिता प्रकल्प संचालन समितीने मध्य प्रदेशात पुनर्वसित केलेल्या 2 नर आणि 2 मादी आफ्रिकन चित्त्यांना बन्नी गवताळ प्रदेशाच्या परिसंस्थेमध्ये स्थलांतरित करण्यास मंजुरी दिली आहे। याचसोबत गुजरात हे मध्य प्रदेशच्या कुनो राष्ट्रीय उद्यानानंतर भारतातील चित्त्यांचे दुसरे घर बनेल। गुजरात राज्याची माहिती, राजधानी गांधीनगर, मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत। आता पाहू गुजरातशी संबंधित इतर महत्त्वाच्या चालू घडामोडी। कोल इंडियाने गुजरातमध्ये 100 मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प सुरू केला आहे। भारताचा पहिला ग्रीन मिथेनॉल प्रकल्प गुजरातमध्ये स्थापित केला जात आहे। भारताची पहिली मल्टी लेन फ्री फ्लो टोलिंग प्रणाली गुजरातमध्ये सुरू करण्यात आली आहे। अहमदाबाद रेल्वे डेपो हा देशातील पहिला वॉटर न्यूट्रल पाण्याचा अपव्यय न करणारा रेल्वे डेपो म्हणून उदयास आला आहे। प्रतिभावान खेळाडूंच्या DNA मॅपिंगसाठी गुजरातमध्ये स्पोर्ट्स जिनोमिक्स प्रोग्राम लॉन्च करण्यात आला आहे। भारताच्या पहिल्या सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांटसाठी धुलेरा येथील पहिल्या विशेष आर्थिक क्षेत्राला मंजुरी देण्यात आली आहे। गुजरात पोलिसांकडून नारी AI नावाचे आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता साधन लॉन्च करण्यात आले आहे। प्रश्न 3, अलीकडेच कोणते राज्य भारताचे 5वे पूर्ण साक्षर राज्य बनले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, सिक्कीम। स्पष्टीकरण, सिक्कीम हे अलीकडेच भारताचे 5वे पूर्ण साक्षर राज्य बनले आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या उल्हास म्हणजेच नव भारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत सिक्कीमने हे गौरवास्पद यश मिळवले आहे। या नवीन बहुमानासह सिक्कीम आता मिझोरम, गोवा, त्रिपुरा आणि हिमाचल प्रदेश या पूर्ण साक्षर राज्यांच्या विशेष क्लबमध्ये सामील झाले आहे। नियम, भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या नियमांनुसार ज्या राज्यांचा किंवा केंद्रशासित प्रदेशांचा साक्षरता दर 95% पेक्षा जास्त असतो त्यांनी पूर्ण साक्षर मानले जाते। सिक्कीम राज्याची माहिती, राजधानी गंगटोक, मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग, राज्यपाल ओमप्रकाश माथुर। आता पाहू सिक्कीमशी संबंधित इतर महत्त्वाच्या चालू घडामोडी। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सिक्कीमची राजधानी गंगटोक येथे आमा दीदी बहिणी बस सेवा सुरू केली आहे। 16 मे 2026 रोजी सिक्कीमचा 51वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला। सिक्कीम हा देशातील पहिले कागदविरहित पेपरलेस न्यायपालिका असणारे राज्य घोषित करण्यात आला आहे। भारतीय सैन्याने सिक्कीममध्ये सिक्कीम सुंदरी नावाचे सीमा रेडिओ स्टेशन लॉन्च केले आहे। प्रश्न 4, अलीकडेच बशीर बद्रा यांचे निधन झाले आहे, ते कोण होते? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, उर्दू कवी शायर। स्पष्टीकरण, सुप्रसिद्ध आणि थोर उर्दू कवी शायर पद्मश्री बशीर बद्रा यांचे भोपाळमध्ये प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे। उर्दू गझलला सामान्य लोकांच्या रोजच्या साध्या बोलचालीच्या भाषेत मांडून ती सर्वसामान्यांच्या हृदयापर्यंत पोहोचवणाऱ्या बशीर साहेबांच्या जाण्याने उर्दू साहित्यातील एका अत्यंत मखमली आणि सुवर्ण युगाचा अंत झाला आहे। साहित्य आणि कला क्षेत्रातील त्यांच्या अफाट योगदानाबद्दल त्यांना 1999 मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते। प्रश्न 5, अलीकडेच महिलांच्या नेतृत्वाखालील सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन कोठे झाले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, तेलंगणा। स्पष्टीकरण,
तेलंगणाच्या खम्मम जिल्ह्यातील वेंकटपुरम गावात महिलांच्या स्वयंसहायता गटांद्वारे चालवल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या 1 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे भव्य उद्घाटन करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे संबंधित महिला बचत गटांना दरमहा सुमारे 4.5 लाख ते 5 लाख रुपये इतके उत्पन्न मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. तेलंगणा राज्याची माहिती. राजधानी हैदराबाद. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी. राज्यपाल शिवप्रताप शुक्ला. आता पाहू तेलंगणाशी संबंधित इतर महत्त्वाच्या चालू घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सज्ज असलेल्या सिंधू हॉस्पिटलचे उद्घाटन केले. स्कायरूट एरोस्पेसच्या विक्रम-1 या पहिल्या खाजगी रॉकेटचे हैदराबादमध्ये प्रक्षेपण करण्यात आले. महामार्गावर त्वरित उपचारासाठी तेलंगणामध्ये प्रोजेक्ट संजीवनी लॉन्च करण्यात आला आहे. तेलंगणा सरकारने कर्करोग हा अधिकृतपणे अधिसूचित करण्यायोग्य आजार म्हणून घोषित केला आहे. तेलंगणा सरकारने जमिनीच्या नोंदींचे सुलभ व्यवस्थापन आणि नोंदणीसाठी भू-भारती नावाचे एकात्मिक पोर्टल लॉन्च केले आहे. प्रश्न 6. अलीकडेच हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आलेल्या बाजार या कादंबरीचे लेखक कोण आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. निरंजन देव शर्मा. स्पष्टीकरण. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन करण्यात आलेल्या बाजार या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक निरंजन देव शर्मा हे आहेत. ही कादंबरी प्रामुख्याने वर्ष 1971 ते 1992 दरम्यान भारतात झालेल्या व्यापक सामाजिक, राजकीय आणि वैचारिक बदलांचे उत्कृष्ट चित्रण करते. आता पाहू इतर महत्त्वाचे नवीन पुस्तके आणि त्यांचे लेखक. बेटा नेव्हर स्टॉप्स श्याम श्रीनिवासन यांनी लिहिले आहे. ऑल टाइम फेवरेट फ्रेंडशिप स्टोरीज रस्किन बॉन्ड यांनी लिहिले आहे. आपणापन मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी त्यांच्या या नवीन पुस्तकाची घोषणा केली आहे. द बेंच, द बार अँड द बिझारे आणि द लॉफुल अँड द ऑफुल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रकाशन झालेली ही दोन्ही पुस्तके भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी लिहिली आहेत. द क्युरियस अँड द क्लासिफाईड अनअर्थिक मिलिटरी मिथ्स अँड मिस्ट्रीज भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी लिहिले आहे. ए रोड वेल ट्रॅव्हल्ड हे पुस्तक माजी पोलीस अधिकारी आर के राघवन यांचे आत्मचरित्र आहे. प्रश्न 7. अलीकडेच भारताचे पहिले खाजगी वैद्यकीय संग्रहालय कोठे स्थापित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. केरळ. स्पष्टीकरण. भारतातील पहिले खाजगी वैद्यकीय संग्रहालय म्हणजेच वैद्यकीय दस्तऐवज संग्रहालय केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथील उल्लूर भागात स्थापन करण्यात आले आहे. या अनोख्या संग्रहालयाची स्थापना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज तिरुवनंतपुरमचे माजी कलाकार मॉडेल ए शिवरामन यांनी वैयक्तिक प्रयत्नांतून केली आहे. केरळ राज्याची माहिती. राजधानी तिरुवनंतपुरम. मुख्यमंत्री पी विजयन. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान. आता पाहू केरळशी संबंधित इतर महत्त्वाच्या चालू घडामोडी. केरळ सरकारने देशातील पहिला समर्पित कॅबिनेट स्तरीय कृत्रिम बुद्धिमत्ता AI पोर्टफोलिओ लॉन्च केला आहे. केरळ सरकारने वृद्धांच्या काळजीसाठी देशातील पहिला स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक देखभाल विभाग तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण बँकिंग सेवा पूर्णपणे डिजिटल करणारा केरळ हा भारतातील पहिला राज्य बनला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या कचरामुक्तीकडे 20 शहरे या विशेष उपक्रमात सामील होणारे वर्कला हे भारतातील पहिले शहर बनले आहे. महिलांच्या रात्रीच्या प्रवासाच्या सुरक्षेसाठी केरळमध्ये निर्भया निशा हा अभिनव उपक्रम सुरू केला जाणार आहे. प्रश्न 8. अलीकडेच भारताची पहिली राष्ट्रीय AI आणि डिजिटल पाणी शिखर परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. बेंगळुरू. स्पष्टीकरण. भारतातील पहिली ऐतिहासिक राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल पाणी शिखर परिषद कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे यशस्वीपणे पार पडली. नागरी पाणी पुरवठा आणि जल व्यवस्थापनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता व डिजिटल तंत्रज्ञानाचा कार्यक्षम वापर वाढवणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता. प्रश्न 9. अलीकडेच आशिया प्रशांत क्षेत्रात कार्यरत डेटा सेंटर क्षमतेच्या बाबतीत कोणत्या देशाने दुसरा क्रमांक पटकावला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. भारत. स्पष्टीकरण. आशिया प्रशांत क्षेत्रात कार्यरत डेटा सेंटर क्षमतेच्या बाबतीत भारताने नुकतेच दुसरे स्थान पटकावले आहे. कार्यरत क्षमता. भारताची एकूण सक्रिय डेटा सेंटर क्षमता 1.6 गिगावॅट आहे. मुख्य हब. मुंबई हे भारतातील मुख्य प्राथमिक डेटा सेंटर हब आहे. तर हैदराबाद हे देशातील प्रमुख द्वितीयक बाजारपेठ म्हणून वेगाने उदयास आले आहे. आता पाहू भारताशी संबंधित इतर महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या अंतर्गत वर्ष 2026 साठी
प्रादेशिक सहकार्य कराराचे अध्यक्षपद भारताकडे सोपवण्यात आले आहे. भारताचे सर्वात मोठे जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शन भारत टेक्स 2026 चे आयोजन नवी दिल्लीत केले जाणार आहे. भारत अधिकृतपणे कॉमन क्रायटेरिया डेव्हलपमेंट बोर्डचा अध्यक्ष बनला आहे. भारताने वर्ष 2025 मध्ये विक्रमी 44 गिगावॅट सौर ऊर्जा क्षमता स्थापित करून नवा इतिहास रचला. आयसीसीच्या एकदिवसीय संघ क्रमवारीत भारतीय संघ जगभरात अव्वल स्थानी राहिला आहे. जागतिक बँकेच्या जागतिक स्थलांतर अहवाल 2026 नुसार जगभरातून सर्वाधिक परकीय प्रेषण मिळवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. प्रश्न 10. अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. कर्नाटक. स्पष्टीकरण. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सिद्धरामय्या यांच्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून डी.के. शिवकुमार हे कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. कर्नाटक राज्याची माहिती. राजधानी बेंगळुरू. मुख्यमंत्रीपद सध्या रिक्त आहे. नवीन मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार पदभार स्वीकारतील. राज्यपाल थावरचंद गेहलोत. आता पाहू कर्नाटकशी संबंधित इतर महत्त्वाच्या चालू घडामोडी. दारूमध्ये असलेल्या अल्कोहोलच्या एकूण प्रमाणावर आधारित कर लागू करणारे कर्नाटक हे भारतातील पहिले राज्य बनले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंगळुरू येथे नव्याने बांधलेल्या भव्य ध्यान मंदिरचे उद्घाटन केले. भारतातील पहिले राज्य संचालित अंतराळ तंत्रज्ञान उत्कृष्टता केंद्र बेंगळुरू येथे सुरू करण्यात आले आहे. कर्नाटक सरकारने शाळा आणि महाविद्यालयांमधील पूर्वीचा हिजाब बंदीचा निर्णय मागे घेतला आहे. जागतिक दर्जाच्या QSMBA रँकिंग 2026 मध्ये भारतातील IIM बेंगळुरू अव्वल स्थानी राहिले आहे. प्रश्न 11. अलीकडेच भारताने महत्त्वपूर्ण खनिजे आणि दुर्मिळ पृथ्वी घटकांची पुरवठा साखळी सुरक्षित करण्यासाठी कोणत्या देशासोबत धोरणात्मक करारावर स्वाक्षरी केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. अमेरिका. स्पष्टीकरण. भारताने महत्त्वपूर्ण खनिजे आणि दुर्मिळ पृथ्वी घटक यांच्या अखंड पुरवठा साखळीला सुरक्षित ठेवण्यासाठी अमेरिकासोबत एका ऐतिहासिक भागीदारीच्या धोरणात्मक करारावर स्वाक्षरी केली आहे. उद्देश: सेमीकंडक्टर निर्मिती, इलेक्ट्रिक वाहने, स्वच्छ ऊर्जा प्रकल्प आणि संरक्षण तंत्रज्ञानासाठी आवश्यक असणाऱ्या अतिमहत्त्वाच्या कच्च्या मालाचा आणि संसाधनांचा अखंडित पुरवठा सुनिश्चित करणे हा आहे. आता पाहू अमेरिकेशी संबंधित इतर महत्त्वाच्या चालू घडामोडी. अमेरिकेचे सध्याचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी नुकताच भारताचा अधिकृत दौरा केला. तुलसी गबार्ड यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तहेर संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. ऑक्टोबर 2026 मध्ये प्रतिष्ठित G20 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या विशेष बैठकीचे आयोजन अमेरिकेत केले जाईल. सिप्री 2025 च्या वार्षिक अहवालानुसार जगभरात संरक्षण खर्चाच्या बाबतीत अमेरिका अव्वल स्थानी राहिला आहे. अमेरिकेच्या संसदेत IT क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी असणारा H-1B व्हिसा कार्यक्रम 3 वर्षांसाठी तात्पुरता स्थगित करण्याचे विधेयक मांडण्यात आले आहे. प्रश्न 12. अलीकडेच क्वाड देश हिंद प्रशांत क्षेत्रात सागरी पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी कोणत्या देशात संयुक्त बंदर उभारणार आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. फिजी. स्पष्टीकरण. क्वाड समूहाचे देश हिंद प्रशांत क्षेत्रात सागरी पायाभूत सुविधांना बळकट करण्यासाठी आणि सुरक्षेसाठी फिजी देशात आपले पहिले संयुक्त बंदर उभारणार आहेत. क्वाड देश या धोरणात्मक समूहात भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या 4 देशांचा समावेश आहे. फिजी देशाची माहिती. राजधानी सुवा. चलन फिजियन डॉलर. पंतप्रधान सितिवेनी राबुका. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. अलीकडेच कोणत्या राज्यात नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला अत्यंत दुर्मिळ पांढरा गिधाड आढळला आहे? याचे अचूक उत्तर आहे मध्य प्रदेश. आता पाहू अतिशय महत्त्वाचे सराव व रिव्हिजन प्रश्न. अरुणाचल प्रदेश मंत्रिमंडळाने राज्यात इनर लाईन परमिट प्रणाली लागू करण्याच्या निर्णयाला अधिकृत मंजुरी दिली आहे. 52व्या प्रतिष्ठित G7 शिखर परिषदेचे आयोजन फ्रान्समध्ये केले जाणार आहे. शुक्रग्रहाच्या सखोल अभ्यासासाठी भारताच्या इस्रोने स्वीडनसोबत संयुक्त व्हीनस ऑर्बिटर मिशन बाबत महत्त्वपूर्ण करार केला आहे. नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ अशोक कुमार लाहिरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अंदमान आणि निकोबार बेटांजवळ समुद्राच्या पाण्याखाली भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला. कृषी मंत्रालयाद्वारे आयोजित 2 दिवसीय राष्ट्रीय कृषी कार्यक्रम फ्रूट होरायझन 2026 चे आयोजन उत्तर प्रदेशातील लखनौ येथे करण्यात आले. ओडिशा सरकारने राज्यातील सर्व सरकारी कामांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणे अनिवार्य केले आहे.
स्वच्छ भारत अभियान ग्रामीण अंतर्गत पूर्व भारतातील प्रथम क्रमांकाचे सर्वात स्वच्छ राज्य बनण्याचा मान बिहारने मिळवला आहे. झारखंड सरकारने प्राथमिक शाळांमधील गळतीचे प्रमाण पूर्णपणे 0% आणून नवा विक्रम केला आहे. पश्चिम बंगाल सरकारने राज्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये सकाळच्या प्रार्थना सभेदरम्यान राष्ट्रगीतानंतर राष्ट्रीय गीत वंदे मातरम गाणे सक्तीचे केले आहे. हरियाणा सरकारने कामगारांच्या मदतीसाठी श्रममित्र नावाचे विशेष मोबाईल ॲप लॉन्च केले आहे. अधिकृतपणे अब्जाधीश बनण्याचा मान मिळवणारे लिओनेल मेसी हे जगातील दुसरे फुटबॉल खेळाडू ठरले आहेत. जगातील दुसरी सर्वात मोठी बॅटरी ऊर्जा साठवणूक प्रणाली गुजरातच्या खावडा येथील सौर ऊर्जा पार्कमध्ये यशस्वीपणे सुरू करण्यात आली आहे. जीआय मानांकन मिळालेल्या विशिष्ट आल्याच्या म्हणजेच अद्रक लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी मिझोरम सरकारने राज्यात विशेष अदरक मिशन सुरू केले आहे. आता आजचा तुमच्यासाठी प्रश्न: अलीकडेच कोणता देश भारताला मागे टाकून जगातील सर्वात मोठी शेअर बाजारपेठ बनला आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.